बरे म्हणते उभे विटेवारी सुंदर ध्यान उभे विटेवारी करकथावरी ठेवूनिया ठेवूनिया करकथावरी ठेवूनिया
सुख
लोके कीर्ति जय लोके कीर्ति जय लोके कीर्ति जय मने भोळा मने भोळा मने भोळा मने भोळा तुझाने कळी काळा चिंबदाने करी कीर्ति सोपान महाराज जवान महाराज कदम
सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे पांडुरंगा करू प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपानाथ कथेचा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तकही पायावरी वारकरी संतांच्या आज सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबारायाचा असून नामाची तात्विकता प्रतिपादन करणारा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील अभंग चाललेला प्रतिवर्षाप्रमाणे छोट्याशा गावात मोठा भक्तिभाव अंतकरणामध्ये घेऊन केलेली ही मानवी देहातली अत्यंत महत्वाची प्रथम कर्मव्यवस्था आणि अशा या कर्मव्यवस्थेच्या संबंधाने मग अनेक साधनं त्याच्यामध्ये गृहीत धरून मग कथा भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण जागर काकडा अन्नदान नामचिंतन आणि त्याच मानाने आपल्या गावामध्ये या यज्ञ संबंधामध्ये काही दान धर्म घडता सर्वसामान्याला भक्ती उपलब्ध होते हा एक सगळ्यात मोठा पर्व काळ विठाला विठाला गरज जगाला काल आज आणि उद्या तिन्ही काळामध्ये वर्णन केली अशी ही भक्ती व्यवस्था आणि या भक्ती व्यवस्थेचं चिंतन करण्याकरता लागणारा मग तन मन धन अशा या व्यवस्थेच्या माध्यमातून अत्यंत बाळशीदार सर्वांच्या हृदयात असणारी श्रद्धा घेऊन आपण ही भक्ती साधना करतो ही वास्तविक पाहता स्व उद्धाराचं साधन आहे शेजारी उद्धाराचं नाही स्व उद्धाराचं म्हणण्याचा अर्थ आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगे कारण आपुला आपण बांधविला गळा कोणी कोणाचा बांधलेला नाही आपण आपला बांधलाय मग सोडायला तिसरं कशाला विठाला विठाला तेवढे टाळ कचाडून वाजवा बरं मला टाळ लय आवाज ऐकायची सवय लागली आणि ते थोड्या टाळानं काहीच वाटलं मला ते सहज लागत येत मला 5-50 टाळ आता ती सवय मोडीत निघाली आजकाल या कार्यक्रमामध्ये टाळच कमी झाली आता ते प्रमाण आठवलं मला टाळा टाळी लोपला आपल्याला म्हणायचं टाळा टाळी चालू आहे इथपर्यंतच म्हणायचं कशाची
टाळाची विठाला विठाला. सगळा कार्यक्रम बाकीचं उष्ण असते महाराज. आता लाईट गेली काय करते माणूस, पण टाळ जात नाहीत का काय, लाईट जात नाही काहीच जात नाही. हो तसं टाळ भरपूर उभे करीत जा. आपल्या वारकरी संप्रदायात आपला परभणी जिल्हा महाराज वारकऱ्याचा जिल्हा आहे. वारकऱ्याच्या जिल्ह्यामध्ये टाळाची संख्या घळघळ असली पाहिजे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये टाळ म्हणजे सप्ताह, आणि त्या सप्त्याचं नाव होतं टाळ सप्ताह, आहे का नाही. आता भागवत सप्ताह. हो आता इथून पुढे सिस्टीम सप्ताह होणार आहे बरं. हो म्हणजे सगळी सिस्टीमच सिस्टीम, माणसं नाहीतच म्हणले. असं होऊ नये, गमतीनं सांगायलो. प्रसंग असा की ती कानाला सवय लागली म्हणून सांगायलो विठाला विठाला. अत्यंत श्रद्धापूर्वक चालत आलेला हा भक्ती व्यवहार, आणि अशा या भक्ती व्यवहारामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा आता नेमकी किती दिवसाची हो? दुसरा दिवस आहे का? हो कारण मला पत्रिका काय पाहायला मिळाली का नाही मिळाली माहित नाही, पण ठरलं म्हणजे ठरलं. काळ्या दगडावरची रियात. हो बिघडलं तेव्हा बिघडलं, पण आता मगापासून सारखे फोन भाऊ निघाले का. आता ज्याला जीव घालायचे त्याचे फोन, येणाराचे फोन, आमच्या सदाशिव भाऊचा फोन. मी म्हणलं फोन आले हो सकाळपासून लई फोन आले. म्हणलं येणारच आहे म्हणलं. मी थोडी तब्येत बरी नाही म्हणून थोडंसं आकारानं करायचं, कारण महाराजाचं काही बिघडू आपण तोंड बिघडू नये. महाराजाचं सगळं बिघडलं जमते महाराज. हो फाटचं धोतर जमते, वाकडा पटका जमते, गाडी नशीत पायान जमते, पण तोंड गोड पाहिजे. आणि ते नेमकं तोंडावर जिग्न आले आमच्या, कारण जागरण खूप होतात. आणि आपली अशी भिडस्त स्वभाव महाराज, जसं असेल त्याच्यात तुमच्यात आम्ही, आमच्यात तुम्ही म्हणत नाही मी. आता महाराज लोक म्हणले की आमच्यात तुम्ही, पण आपलं तसं नाही महाराज. लेकरवाळं काम आहे, सगळ्याला घेऊन चालायचंय विठाला विठाला. भक्ती साधनेत माझ्याही वाट्याला आलेली तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. अशा या सेवे संबंधाने निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबारायाचा आहे. सकल शास्त्रामध्ये एकच भाव उरतो की त्याचं नाव आहे नाम, आणि असं हे नाम साधन सर्वाधिकारी सेव्य साधन आहे. अनेक गोष्टीमध्ये नामाला फार मोठी किंमत आहे. यज्ञ यागादी कर्म करू द्या, पण त्याच्यात नाम नसेल तर यज्ञ पूर्ण होत नाही. अशी ज्याची प्रधान व्यवस्था शास्त्राने वर्णन केली, पण काल होतं आजही उद्या राहणार आहे. ज्याचा आरंभ नामापासून आहे त्याचा अंतही महाराज नामाकडे जातो. अशी पर्याप्त साधन कोणतं असेल त्याचं नाव आहे नाम. नामाचा गौरव सगळेजण करत आले, नाम महात्म्य सगळेजण सांगत असतात, पण त्या नामाकडे जे महती आपण पाहायची आहे ती तुकोबारायला माहित झाली. पण ज्याची वस्तू आपल्याला खरेदी करायची त्याच्याकडून आपण त्याची महती घेत असतो. म्हणजे ही वस्तू आम्हाला घ्यायची आहे. मग उदाहरण घेतलं, एखादं ही पितळाची घागर आहे, म्हणजे पितळाची घागर आहे का, मग चांगली आहे का, फलान आहे का, गळती का. आता आंदन दिलेली घागर तर सरासरी गळती बायाला माहिती आहे. नवी सुरुवातीला गळती, मग ते म्हणा तेव्हा 2-4 दिवस गळण, आणि गळणं बंद झाल्यावर पुन्हा म्हणा पैसे द्या. तसं काय अडचण नाही. प्रसंग असा की कोणत्या वस्तूचं महात्म्य कळावं, आणि महात्म्य कळालं की माणसाची आवड निर्माण होते. तसं नामभक्तीबद्दल जगद्गुरु तुकोबारायावर सकल शास्त्रकार विशेष महती गातात. पण तुकोबारायाच्या अंतःकरणातला एक वेगळा भाव आज या अभंगामध्ये पाहायला मिळतो की ते कदाचित कोणी भविष्यामध्ये, का तुम्ही आम्ही म्हणत नाही, तुकोबारायाच्या समकालीन सुद्धा तर्क वितर्क करणारी लोक होते, संशय घेणारी लोक होते. अशा या विचारामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने त्या नाम महात्म्यामध्ये त्याचं तात्विक दर्शन घडवण्याकरता एक चिंतन केलं विठाला. चिंतन करत असतो, अनेक प्रमाण ऐकत असतो. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. काय केलं त्यानं म्हणले, कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. बघा ना म्हटले, कपी कुळा म्हणजे वानराचा उद्धार झाला आणि राक्षसासारख्याला मोक्ष मिळाला. इतकं ते नाम सामर्थ्य. आपण राक्षस नाही ते सगळ्याला माहिती आहे, जाणायला काही घोर नाही. पण त्या नाम महात्म्य सांगत असताना ढोबळ चिंतन करतात की राक्षसासारख्याला मोक्ष प्रदान करतं ते नाम. वानरासारख्या पशु शरीरात सुद्धा त्यांचा उद्धार होतो ते नाम. पण असं हे नाम ढोबळ स्वरूपाने सर्वांना ज्ञात आहे. पण त्या नामात नेमकं खास काय आहे,
हे सुद्धा कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबाराच्या अंतकरणामध्ये एक वृत्ती निर्माण झाली की मूळ त्या नामाचं तत्व काय आहे. म्हणून तुकोबाराने या अभंगामध्ये चिंतन करायचं ठरवलं की त्याचं मूळ तत्व सांगावं. विठ्ठला सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सत्य साच वाटकावून बघायला की असं वाटलं बरं मला. असं मला सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नाम बरे हे सर्वांना ज्ञात आहे पण नाम का बरे हे ज्ञात व्हावं करिता म्हणून तुकोबारायांनी पहिल्याच चरणात वर्णन केलं. ते नाम कसं आहे. नाम आहे ते सत्य आहे, साच आहे आणि खरे आहे. आता इथपर्यंत कोणी विचार केल्यामध्ये सत्य म्हणजे खरं, खरं म्हणजे सत्य आणि दोन्ही मिळून खरं खरंच आहे. परिणामतः महाराज एकार्थवाची शब्द वापरून नामाची तात्विक भूमिका प्रकट केली. मग कदाचित कोणी मनामध्ये विचार करेल की एकच अर्थी शब्द 3 वेळेला का. गंमत आहे महाराज. आणि आम्हाला तर शास्त्र तुकोबाराला माहित आहे. तुकोबारा किती स्वाभिमानी होते चिंतन करा. वेदाचा तो अर्थ माशीच ठावा येळाने व्हावा भारमाता. एवढा स्वाभिमान तुकोबारायला. जे जे आम्ही करू, जे जे आम्ही बोलू ते वाचा बोलो वेद नीती. वाचा बोलो वेद नीती. वाचा बोलो वेद वाचा बोलो वेद नीती. करू संती केले ते, करू संती केले, करो संती केले, करो संती केले, करो संती केले ते, करो संती केले. वाचा बोलो वेद नीती. करो संती केले ते, करो संती केले ते, करो संती केले. वाचा बोलो करो संती केले ते, करो संती केले. हे म्हणणारे तुकोबारा आम्ही जे जे करू करू संती. जे संत महात्म्याने केलं ते, जे बोलू तो वेदनीती. मग एवढं शास्त्र पारंगत असणारे तुकोबारा त्यांना माहित नाही का द्विरुक्ती नावाचा दोष शास्त्रामध्ये वर्णन केला. एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगू नये. एकच गोष्ट 2 वेळेला किंवा अधिक वेळेला ती बोलू नये. मग हे शास्त्र तुकोबाराला माहित नाही का. ज्या तुकोबाराने छातीवर हात आणून सांगायचं वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा, मग हे नाही का ठावं. असं कदाचित कोणी विचारू शकतं पण तुकोबाराला सांगायचंय तो भाव वेगळा आहे. म्हणून एकार्थवाची जरी शब्द एखादा विचारले असतील तरी सुद्धा त्याचा भाव मात्र तुकोबाराला वेगळा सांगायचा आहे. म्हणून जरी म्हणत असेल सत्य साच खरे आणि नाम विठोबाचे बरे, सत्य म्हणण्यामध्ये तुकोबाराला त्रिकाला बाधित सत्यत्व सांगायचंय. जे की एका काळात आहे. कारण जगात संसारामध्ये एका काळात एक वस्तू असते दुसऱ्या काळात नसते. एका क्षणाला आहे तर दुसऱ्या क्षणाला नाही तिचा अभाव असतो. गंमत आहे महाराज. म्हणून तर जगामध्ये चिंतन केलंय सत्य काय आहे. जे 3 काळात असतं ते सत्य असतं. जे व्यापक असतं ते सत्य असतं. अन्य कोणत्याही ज्ञानाने ज्याचा बाध होत नाही वा ते नाश पावत नाही ते सदा स्थित असतं तेच खरं असतं.
आपला कार्यक्रम एका वेळेला आहे आणि एका वेळेला नाही, आहे का नाही? माऊली वर्णन करता जगामध्ये सत्य कशाला म्हणावं, जे काल होतं आज उद्या राहणार आहे अशा वस्तूला सत्य म्हणावं. पण आपला उलटा कार्यक्रम. हो, संसारामध्ये कशाला आपण खरं म्हणतो म्हणून तर दोष वर्णन केले. संसार पाहिला, संसार मान्य केला इथपर्यंत बरं होतं. संसार मान्य केला, जग मान्य केलं, भिंत रंग काळा गोरा हिरवा पिवळा हे मान्य केलं, पण ते खरा समजला हा दोष आहे. सकल शास्त्राचा भाव एवढ्यावरच आहे. सगळी शास्त्र जी जन्माला आली, मग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जी जन्माला आली ती फक्त एक सत्य शब्द संबंधाने आली. मग ज्याला सत्य समजायचं ते आम्हाला कळालं नाही, म्हणून तर महाराजांनी ज्ञानोबारांनी त्या काळामध्ये अज्ञानाची व्याख्या या संबंधामध्ये केली. अज्ञान 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 कशाला म्हणतात? आता तसं माझ्या पाठीमागं कोण उभा आहे आणि काय करायला त्याचं मला अज्ञान आहे. हो, ज्याप्रमाणे अज्ञान कशाला म्हणतात तर महाराजांनी वर्णन केले, असत्याच्या ठिकाणी अनित्याच्या ठिकाणी सत्य बुद्धी हे तिथं अज्ञान आहे. तसं या संसारामध्ये आपण असणाऱ्या अनित्य वस्तूला सत्य समजतो, याच्यासारखं अज्ञान नाही. विठाला प्रमाणाच्या द्वारा सिद्ध करता येतो. पडिली हे रूढी जगा परी व्यवहार सत्य पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्यम होऊन. व्यवहार चालविती म्हणून अभंग तयार झाला नाही. व्यवहार चालविती म्हणून तुकोबाराय नाराज नाहीत. व्यवहार चालविती म्हणून बोलायची गरज नाही. व्यवहार चालविती ही अनिवार्य आहे, पण समजुतीत घोळ आहे म्हणून कीर्तन ऐकायचं आहे. फरक एवढाच झालाय, बाकी काही फरक नाही. म्हणजे लांबलचक नाही, इतकुसाच आहे. फरक किती झाला? थोडासा झाला. म्हणून अनित्याच्या ठिकाणी दर्शन घडणं प्रज्ञा दोष नाही, तर त्याच्या ठिकाणी अनित्याच्या ठिकाणी सत्यत्वाचा व्यवहार करणं हा दोषाला पात्र आहे. म्हणून असं जर चिंतन केलं तर आपण संसारामध्ये सगळंच खरं म्हणतो. म्हणून म्हणावं लागलं साधू संताला, आधी देह काय खरा, मग देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षण ते भासते. अभ्यास करा, चिंतन करा. आम्ही संसाराला प्रत्येक बाह्य पश्चात वस्तूला सगळ्या सत्य समजतो, महाराज त्याच्या पुढे घाव घालतात. पण मी आग्रहाने सांगत असतो, सौ सोनार की आणि तुकोबाराची एकच लोहार की. आपण पाठ्या पुस्तकं, कॅम्प्युटर, विज्ञान, विमानात इकडं तिकडं, महाराज म्हणतात उलट मोजून बघ. हो, ज्याला हे अनित्य कळालं का त्याला जग सारायची गरज नाही. म्हणून महाराजांनी उजळणी उलटी, आधी देह काय खरा, मग संबंधी पसारा. आमचा पसारा सारण्यातच बेजारी आहे. महाराज म्हणतात पसारा सिद्ध होण्याकरता अगोदरचा पसारा तपासा. पहिलं चिंतन आहे महाराज, हे बरं आहे का, हे खरं आहे का. म्हणून सत्य संबंधाने चिंतन केलं तर जगामध्ये फक्त एकच आहे, त्याचं नाव परमात्मा आहे. म्हणून जे सत्य आहे तिन्ही कालात आहे. मग सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू आणि सत्य तो तिन्ही वेळेला वर्णन केलंय. आता काल होता आज उद्या नाही. एका काळात अभाव आहे, ती वस्तू सत्य नाही, ती आनंद देऊ शकत नाही, ती व्यापक नाही. आणि जी व्यापक असते ती आनंद देते. याचाच अर्थ तिन्ही काळात जे असते ती सत्य असते. विठाला
रस गंमत आहे. जो तिन्ही काळात आहे तो देव, तिन्ही काळात आहे तो व्यापक परमात्मा. मग त्या व्यापक परमात्म्याला प्राप्त करण्याकरता साधन सुद्धा त्याच मानाचं लागत आहे. जसं दृष्टांत देतात काही काही लोक म्हणजे वाघिणीचं दूध आल्यावर ते जर पिलं तर कधीच रोग होत नाही म्हण. बरं हे मनामनीचे नाही कीर्तनात, कीर्तनात काय सगळं दिसत नसतंय, पण ती तिथवर न्यायासाठी असते. तसं इथून परभणीला गेले, परभणीपुरती एसटी, परभणी तिकीट काढा नका काढा आता सगळं फुकट आहे, पण परभणीसाठी एसटीत बसले का परभणीत उतरलं पाहिजे. तसं आमची काही गोष्टी येतात तिथपर्यंत सांगण्याकरता, दृष्टांत कशा करता, सिद्धांत समजण्याकरता. म्हणून दृष्टांत म्हटलं की 3 पायाचा असतो, 1 पाय लंगडा असते. तसं सिद्धांत पटण्याकरता जसं एक वस्तू काल आहे, आज आहे, उद्या आहे, मग तशी वस्तू प्राप्त करण्याकरता काही गोष्टी सांगाव्या लागतात. आता आपण त्याला गोष्ट म्हणतो पण तो खरा दृष्टांत आहे. आणि दृष्टीत यावं, जो सिद्धांत आहे तो आम्हाला ज्ञानात प्राप्त व्हावा म्हणून त्याला दृष्टांत म्हणणंच बरोबर आहे. कारण माऊलीनं वर्णन केलंय, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, हे जरी नियम असेल तर त्या कथा समर्पक असाव्या, सिद्धांताला त्या साधक असाव्या, निदान त्या करमणुकीपुरत्या थांबू नये. इथून निघाली का मग परभणीतच थांबली पाहिजे, असं चिंतन केलं पाहिजे. तसं या भगवंताच्या प्राप्ती करता म्हणून दृष्टांत द्यायचा. जसं वाघिणीचं दूध पिल्यानंतर कोणताच आजार होत नाही हे खरं आहे, ते करण्याकरता त्याच मानाचं लागन ना. ते का आपल्या बकेटीत, फायबरच्या बकेटीत दूध काढता येणार नाही. मग ज्या मानाचं दूध महाग त्याच मानाचं पात्र सुद्धा लागतंय. हो, आता तिसरी गोष्ट सांगू का, तितकं ताकदीचं माणूस बी लागते. हो, उगाच म्हणलं करायचं काय काय वळवळ केले अर्धे माणसं उठून जातील कीर्तनातून. एवढे आम्ही धैर्यवान. विठाला वाघिणीच्या दुधामध्ये एवढी पावर वर्णन केली की त्याची धार जर त्या पात्रात काढली तर ती धार सरळ खाली जाते, फक्त सुवर्ण पात्र सोडून. म्हणून ज्या मानाचा साधन साध्याचा विचार करत असताना ज्या मानाचं साध्य आहे त्याच मानाचं साधन वापरलं पाहिजे. त्या अनुषंगाने चिंतन केलं तर देव सत्य आहे, तर मग साधन सुद्धा सत्य. आणि ते सत्य सात्विकता सांगण्याकरता तुकोबाराय म्हणतात ते नाम कसं आहे, काल होतं आज आहे उद्या राहणार आहे, म्हणून त्याची पहिली सत्यता ही त्रिकाला बाधित सत्यता. पुढे वर्णन केले ते साच आहे म्हणजे खरं आहे. म्हणजे सत्य म्हणणं तरी सत्य आहे, खरं आहे, पण साच म्हणणं सुद्धा खरं आहे, पण वेगळ्या अंगाने सांगायचं आहे. विठाला सत्य साच म्हणण्याचा अर्थ त्याला मंत्राची पावर आहे. त्याला कोणती पावर आहे? मंत्राची पावर आहे. त्याच्या ठिकाणी मंत्र रूपता आहे. आता नाम मंत्र जपन कोटी जाईल पाप. नाम कसं आहे तर ते मंत्र रूप आहे. आता ही मंत्र रूपता कधी त्याला प्राप्त होते त्याच्याकरता एक शास्त्र भाव वर्णन केला. जेव्हा एखादा महापुरुष एखाद्या साधकाला अनुग्रह देतो, अनुग्रह देण्याची जी प्रक्रिया घडते का, आज जसं आम्ही आता म्हणत असतो, हो महाराज मला माळ घालायची, आम्ही म्हणत असतो बुक्याची पुडी आण, खडी साखर आण आणि उघड्यावरची पेढी आणू नको, एवढं सांगत असतो दर महिन्याला. आमच्या आहेत ना वारकरीचा. आता नवीन सुधारित विचार सांगावं लागत असे, ते नवीन तत्व लोकांना कळायला पाहिजे. आता माता मावल्या भोळ्या, पेढा आणला माय, पेढा आणला, कुठं आणला, उघडा पेढा, त्याच्यावर खंडीभर मातुड, माश्या, नको त्याचे हात, हो तंबाखू चोळते कसा आहे पेढा म्हणते तोंडात टाकते त्याचे हात, असा पेढा आम्ही सांगत असतो. बाई तेवढं करून तसा पेढा आणू नको, विनोदाचा भाग सोडून द्या. प्रसंग असा की आम्ही त्याला साहित्य सांगतो आणि साहित्य सांगितल्यानंतर तो घेऊन येतो. आल्यानंतर त्यांना आम्ही मंत्र देतो आणि तो मंत्र कोणता तर आपल्या वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल नाम मंत्र आम्ही त्याला देतो. मग देताना जी क्रिया घडते का, हो मग ये हृदयची ते हृदयी, ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था क्रिया चालू झाल्यानंतर त्या नामाला मंत्राचा अधिकार येतो. हो मग ते नाम कसं आहे तर कुबाऱ्या सांगतात ते मंत्र रूप आहे. आता अनेक प्रमाण आहेत महाराज, म्हणून मग अशी म्हणून गेलो नाम मंत्र. हो हरी उच्चारणी मंत्र पये, हरी उच्चारणी, हरी हा मंत्र आहे आणि त्या मंत्राची पावर त्या नामाला आहे. मग यातलं तात्विक चिंतन काय आहे तर सहज जरी उच्चारण केलं तर बघा, आम्ही संस्कृताचे अधिकारी, आज परमार्थ एवढा झाला, संस्कृताचे अधिकारी किती आहेत?
आणि ही कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी चिंतनात घेतली. संस्कृताची गाठी उघडवली ज्ञानदृष्टी आणि केली शे मराठी गीता देवी. का केली? अज्ञानामुळे. का केली? अनधिकारामुळे. आणि सहज शक्य नाही त्याचा उच्चारण करणं. जर बिघडलं तर मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. त्याच्यामध्ये चूक उच्चारणात दोष लागतो आणि याच्यामध्ये मात्र तशी गरज नाही. विठाला विठाला. मध्ये नामाला मंत्राची ताकद आहे म्हणून अन्य आम्हाला मंत्र उच्चारण करण्याची गरज नाही. बघा ना, आता आपण अभिषेक म्हणला की देवबाप्पाला बोलवतो, देवबाप्पा संस्कृत मध्ये ते उच्चारण करतात, आम्हाला थोडं समाधान वाटतं. आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बघा तुम्ही पूजा करताना पूजेची वळच आहे महाराज, ती मराठीतच आहे सगळं, आहे का नाही? पूजेची वळ म्हणताना किती गोड वाटते. सकाळी बघा तिकडं समाधीवर दही दूध पडावं आणि इकडं बाहेर काकड्याच्या संबंधात पूजेची वळ उच्चारण करावी. आता त्याला त्याचं ज्ञान असं त्याला तर लईच आनंद होते महाराज. आणि भाव धरून जर ती वळ गायली का तर ती स्पेशल पूजेची वळच आहे महाराज. मग आता पूजेची वळ कोणती? तर समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी, पूजा होते मुक्ता फळी रस ओविया मंगळी, धारा खंडित ओघ चालियाला नित्य. ऐका ना किती सुंदर वाटते ते दोन्हीचा समन्वय लावतो आम्ही दर महिन्याला वारीला. बरं, बाहेर काकड्यात ती पूजेची वळ म्हणा लावतो वारकऱ्याला आणि मध्ये दही दूध टाकतो समाधी. इतका सुंदर शीन असते ते, मग काय सांगा तुम्हाला. हो, जन्मच्या जन्म आनंद सरणार नाही. विठाला विठाला. आणि ती पूजा कोणती महाराज? बेल फुल नाही, काय नाही, सहस्त्रनामे पूजा करी. सहस्त्रनामाने पूजा केली जाते. याचा अर्थ ती पूजा करण्याकरता नाम उच्चारण केल्यानंतर अन्य साधनाची त्याला गरज नाही. पूजा सिद्धीसाठी नामाचा वापर होतो. म्हणून तुकोबारा म्हणतात ते नाम कसं आहे तर ते नाम मंत्र आहे. म्हणून एकदा सत्य त्रिकाला बाधित 7 म्हणण्यामध्ये मंत्राधिकार आणि पुढे वर्णन केलंय. मग सत्य 7 आणि खरे. हो, आता खरे म्हणल्यावर खरेच की हो, पण खरे का? तर आजपर्यंतचा इतिहास आहे, आजपर्यंत चिंतन आहे महाराज. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे गेला, ऐसा कोणी आहे गेला, ऐसा कोणी आहे गेला, वाया गेला, कोणी आहे गेला, ऐसा कोणी आहे गेला, ऐसा कोणी आहे गेला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आहे गेला, ऐसा कोणी आहे गेला, ऐसा कोणी आहे गेला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आहे गेला, ऐसा कोणी आहे गेला, कोणी आहे गेला. पारमार्थिक खरेपण सांगण्याकरता म्हणून संसारातलं खरेपण आपण कशाला खरं समजतो आणि कशाला खरं समजून फसत असतो. पण पारमार्थिक दृष्टीतून चिंतन केलं असताना नाम हे खरं आहे. खरं काय आहे तर परिणाम चिंतनाने केलं पाहिजे. फल बल कल्पन्यायाने ती चिंतनात घेतलं पाहिजे की आतापर्यंत नाम घेता वाया गेला आणि आईसा कोणी पाहिला. मोबाईल नव्हते ना पाहायला, त्या काळामध्ये तुम्हाला ऐकायला सुद्धा येणार नाही. मग त्या नामसंबंधाचं चिंतन करताना अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. की एवढंच नाही तर त्या नामाचं प्राबल्य सांगत असताना जसा वाल्या कोळी सरळ नावाने नाही, उलट नामाने, आहे का नाही? उलट्या नामाने सुद्धा वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे. विठाला विठाला. उलटा नाम स्मरणा. महाराज म्हणतात वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी झाला, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. हत्या करणारा, अहिंसा करणारा, वध करणारा एवढा जरी दुराचारी पापी होता तरी सुद्धा त्या नामसंगतीने नाम उच्चारणाने तो वाल्मिक ऋषी झाला. नुसता ऋषी झाला आणि थांबला का? नाही. महाराज म्हणतात काव्य लिहायला बसला.
आणि काव्य लिहिता 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 महाराज त्या काव्याच्या संबंधाने चिंतन केलं तर मग केली हो व्यवस्था सगळी कधी केली अगोदर अवतार कधी नंतर केले रामायण केले रामायण केले रामायण थांबले का पटून दिलं म्हणण्यापेक्षा दृष्टांत तुमच्या दृष्टीपुढे ठेवला त्याचा किती परिणाम झाला ते खरं असण्याचा म्हणून अनेक चिंतन त्याला अनेक दिशा आपल्याला पाहायला मिळतात मग त्या नामाची तात्विकता सांगत असताना जसा वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला भगवंताला त्याप्रमाणे मनमोहलीला वाल्मिक ऐसे जे करीन थोडाही बदल करणार नाही तर कायला शेतू बांधावं लागला असता खरं प्रभू रामचंद्राच्या जर मनात आलं असतं तर कार्यक्रम घरूनच होत होता जागेवर अयोध्येतूनच परिणामता का महाराज बोलिले हो कोण वाल्मिक असा कोणता लागून गेला होता नाही लागून नव्हता पण नामाला लागून होता म्हणून ते करावं लागलं म्हणून त्या नामाचं खरेपण सिद्ध करण्याकरता अनेक चिंतन विठाला तिन्ही अंगाने चिंतन केलं तर तात्विकता पाहायला मिळते आणि पुढे वर्णन केले नाम विठोबाचे बरे आता विठोबाचेच बरे का नाम बरे विठोबाचेच बरे का कोणती नाम बरे इथं नाम सापेक्षता सांगायची नाही तुको बरायला नाम कोणते असो म्हणून आमचं शास्त्र वर्णन करते की नाम ते असावं की जे शास्त्र प्रणीत आहे संत प्रणीत आहे वेद प्रणीत आहे मग ते कोणतं का असन मग विठाई किठाई कृष्णाई कानाई रंगा हो आहे का नाही माऊलीचं वर्णन आहे माऊलीचा अभंग आहे कधी हा नक्की सांगा बरं ना कीर्तन झालं बोलू माऊली म्हणले का नाही विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हो आहे का नाही माऊलीचाच अभंग आहे असं मला वाटलं बरं मला वाटलं तुम्ही असल्यामुळे अवसान आलं विठाला कोणत्याही नामापैकी नाम म्हणून विठोबाच नाम नाही म्हणून विठोबाचे नाम बरे आता बरे कशामुळे बरे हो तर ते बरेपणासाठी अनेक पुरावे निस्ते बरे म्हणून भागत नसते काय काय माणसाला असते अंगचोर पोरगी पाहायला गेले की म्हणते दाजी कस काय वाटले बरीच म्हण की नाही आदर आदर बोलते महाराज हातच राखून म्हणतात त्याला बरं म्हणण्याकरता निश्चय लागतो हो त्याला दृढ ज्ञान व्हावं लागतं महाराज बरं म्हणायला ताकद लागते अहो वाईट म्हणायला सुद्धा ताकदच लागते काय लागे महाराज कोणाचं वाईट म्हणणं म्हणजे हो संघर्ष करावा लागतो तसं संसारामध्ये माणसं बरं कशालाही म्हणतात पण ते बरंच आहे का याची खात्री केली पाहिजे म्हणून त्या नाम बरवेपणाचे अनेक प्रमाण चिंतनात घेता येतात म्हणजे बरव का तर ते कोणालाही घेता येतं म्हणून बरं त्याच्याकरता कपडे काढावं लागत नाहीत त्याच्याकरता खालतं वरतं बघावं लागत नाही मी म्हणायलो का काळवेळ नाम पक्ष पायू पक्ष पाय
म्हणून म्हणाले बहुतेक हरिपाठामध्ये आपण हे दररोज हरिपाठ म्हणतच असतो. कारण माळ घालताना आम्ही म्हणतो बापू नाही ज्ञानेश्वरी उघड झालीत पण सुंदर ती हरिपाठ तरी म्हणत आहे. आपल्या वारकऱ्याची ती संधी आहे, आपण हरिपाठ म्हणलाच पाहिजे. आता ब्राह्मण असल्यानंतर त्रिकाळ संध्या आपली एकदा का होईना होऊ द्यावं ना, त्याच्यात ते माणसं आळस करतात. काय सांगावं म्हणले हो, पण परिणाम महाराज असा हरिपाठामध्ये काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाये उद्धारते. मग नाम किती बरं आहे महाराज. ज्याने ज्याने ते उच्चारण केलं त्याचा उद्धार झाला. ज्याने ज्याने केलं म्हणण्याचा अर्थ तो वाया गेला नाही. एवढ्यावर भागत का महाराज ते नाम किती बरं आहे. कसंही घेतलं तरी आणि कोणही घेतलं तरी. मग गंमत बघा ना, काही उच्चार करायचे म्हणजे काहीच लोकांकडे होती मक्तेदारी, टीका नाही. ज्ञानोबाने वर्णन केलं हो, म्हणून तर ज्ञानोबाला खरा त्रास झाला त्याच गोष्टीचा. म्हणून संत महात्म्यांनी क्रांती केली. आमच्या संसारात आम्ही संसाराकरता अनेक क्रांत्या पाहिल्या, पण साधू संतांनी पहिली क्रांती केली आणि त्या क्रांतीला भला संघर्ष करावा लागला महाराज. संन्यासाची लेकरं म्हणून आपल्याला उपहास सहन करावा लागला. गंमत आहे महाराज, एका काळात त्यांचा उपहास झाला पण आज आमची दिवाळी झाली. आज सर्वसामान्याला भक्ती सोपी झाली महाराज. हो, म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं की ज्यांनी आपलं सगळं त्यागलं महाराजांचं चिंतन आहे. महाराज आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. गंमत आहे महाराज, आपण लय भाग्यवान आहेत बरं. कीर्तनापुरतं म्हणणं खरंच भाग्यवान आहेत महाराज. कधी मनात येईल तेव्हा भक्ती करा, भजन करा, सप्ताह करा, दिंडी काढा, कुठं जायचं तिथं नामचिंतन करा. कोणाचाही प्रतिबंध आता नाही. आणि त्या काळामध्ये नाव घ्यायचं तर भोवताल कोणी आधी बघायचं होतं का नाही. पण तरी सुद्धा महाराज बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या केली उपकार सांगू का. या साधू संतांचे उपकार आणि एवढेच महाराज ते कीर्तनात बोलूनच कळणार नाहीत महाराज, ते शब्दात वर्णन होणार नाही. पण पहिली क्रांती साधू संतांनी ही केली आणि भोगावं लागलं. विठाला विठाला बरे का तर बरे म्हणण्याचा अर्थ त्याला शुभ अशुभ नाही. एवढंच नाही तर त्याला कोणतंही सुचिरभूत होण्याची गरज नाही. व म्हणून महाराज म्हणतात म्हणून सर्व भावे गोड. हो, म्हणून गोड सर्व भावे न लगे आंघोळी तोंड धुवावे. पुढं काय चौकडीचा अभंग बरं ते का हो सदाभाऊ पाठ आहे का. कोणालाच पाठ नाही म्हणजे बहुतेक सगळ्याची पाठ आहे तिकडं. हो, चौकडीचा अभंग आहे महाराज. म्हणून गोड सर्व भावे. का गोड सर्व भावे. ज्याच्या करता कोणता शास्त्र पाहण्याची गरज नाही. न लगे अंघोळी तोंड धुवावे. त्याला आंघोळ करण्याची गरज नाही, तोंड धुण्याची गरज नाही, त्याला दिशा कोणता प्रतिबंध नाही. आज उद्या काल कुठेही कसाही केव्हाही एवढ्यावर थांबत नाही. तर बरे म्हणण्याचा अर्थ असा अपवित्राला पवित्र बनवतं इतकं सामर्थ्य त्याच्यात आहे. मग अनेक प्रमाणे चिंतनात घ्या. अजामेळासारखा सुद्धा पुत्रमोहाच्या द्वारा उच्चारण केल्याबरोबर आलेले यमदूत वापस जातात. इतका बरा. विठाला युगामध्ये भगवंताचं नाम ही बरं आहे आणि बरं म्हणण्याचा अर्थ उच्चारण करण्याकरता आहे. एवढंच नाही तर त्याला कोणताही शास्त्रीय बंधन नाही, कोणती पाप पुण्याची व्यवस्था करण्याची गरज नाही, विधी निषेधाचं काम नाही. असा जो काही मुक्त व्यवस्थेतला भाग आहे म्हणून ते नाम बरं आहे. म्हणून सत्य साच खरे आणि नाम विठोबाचे बरे. उच्चारणाकरता बरे, घेण्याकरता बरे, केव्हाही घेण्याकरता बरे. महाराजांनी वर्णन केलंय. काही लोक म्हणते काकडा करायचं म्हणजे आंघोळ करूनच हवं. भगवंताचं नाम चिंतन करताना पारशाने घेऊ नये अशा बऱ्याच लोकांचे आग्रह आहेत महाराज. त्याला पारशेपणाचं सुद्धा चिंतन नाही. पण आता तेवढ्या खाली येऊन सांगत नाही, तिथं सुद्धा घ्यावं. विठाला अनेक प्रकारचे प्रमाणे तुकोबाराचे अभंग आहेत, ते आपल्या अधिकारानुरूपच आपण वर्णन केले पाहिजे. मग चलता चलता सांगतो विषय भोग असताना सुद्धा महाराज उच्चारण करावं, त्याचा दोष लागत नाही. गंमत आहे महाराज, त्या नामात एवढी पावर आहे. पण त्या नामाची पवित्रता जर सांगायची झाली तर ज्याने घेतलं तो सुद्धा पवित्र झाला.
एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे. पण अशा या नामाची तात्विकता जगापुढे कळावी म्हणून तुकोबाराय म्हणतात सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. मग कशा करता बरे आहे, कशा करता एवढं सामर्थ्य आहे. अभंगाच्या दुसऱ्या येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने खूप चांगलंय खूप चांगलंय. पण फल काय आहे तर ते फल वर्णन केले की त्याने आपली बंधनं तुटतात. आता बंधनं तुटले म्हणून तर आता आपण कीर्तनात आहेत. आपलं एक बंधन तुटलंय म्हणून कीर्तनात आहेत. बंधन नसतं तुटलं तर कीर्तनात आलं नसते. आता बरेच लोक घरी आहेतच की त्याचं एक बंधन नाही, दोन्ही बंधन शिल्लक आहेत, आहे की नाही. बंधनाचे दोन प्रकार शास्त्राने वर्णन केले. एक बाह्य बंधन आहे आणि एक आंतरी बंधन आहे. विठाला विठाला पण या बंधनाची सुद्धा ते निवृत्ती करत. म्हणून तुकोबारा म्हणतात येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने. दोन फल वर्णन केले की दोन प्रकारची बंधनं जीवाच्या ठिकाणी आहेत आणि ती बंधनच आम्हाला सुखाला कारण प्रतिबंध आहेत. पण या बंधनापासून मुक्त करतात ते. मग आता कोणतं बंधन? मग बाह्य पदार्थाशी असणारं हे दर्शन ते एक बंधन आहे आणि त्याच्याविषयी वस्तूविषयी असणारी आसक्ती ते एक बंधन आहे. मग आता एक बंधन तोडलं की चला बाबा गावात कीर्तन आहे, सप्ताह आपल्या दरवर्षीचा म्हणून आपण मंडपात आलो सगळेजण. एक बंधन आपण तोडून आलो पण एक बंधन अंतःकरणात आहे. ते म्हणजे मागच्या दारची कडी लावली का नाही की. माणूसच म्हणते ना पुढच्या दारात लावलो मागचं दार राहिले काय की. उगाच कीर्तनात एकदा आठवलं तरी कार्यक्रम पूर्ण झाला. हो मी नेहमी सांगत असतो कीर्तनात येताना कोणती लिगाड संगारू नये. जया परमार्थी चाड तेने सांडावे लिगाड धरुणी भजनाशी चाड नित्य नियम आदरे. आपण लिगाड घेऊन येतो. कोणती लिगाड? हो काय आणलं लिगाड म्हणले की म्हणते आमचं काहीच नाही बाबा. कोणती लिगाड आहे? लिगाड हीच आहे की मागच्या दाराची कडी लावल्यासारखी वाटच न. ही लिगाड आहे. विठाला विठाला आमचे खरा आवडीचा विषय माणसं सांगत नाहीत पण खरा आवडीचा विषय ज्याच्या त्याला कळत असते. बरं महाराजांनी आम्हाला तिच्या गोष्ट सांगायची. एक गंमत आहे म्हणले. घरातून बाहेर निघालं
बाहेर रस्त्याला लागलं की पहिली ज्याची आठवण येते ती आवडीचा विषय. त्याचं समीकरण जोडायचं म्हणले. घरातून बाहेर निघताना कोणाची आठवण नाही, पण बाहेर गेलो माग वळून पाहिलं पहिली आठवण येते आवडीचा विषय ठरत असते. सगळ्याच्या जीवनामध्ये तेच आहे. तसं आमच्या अंतःकरणामध्ये जरी आम्ही बाहेरून ध्यान जरी कीर्तनात असलो तरी आमच्या अंतःकरणामध्ये एक बंधन आहे आणि ते विषयाचं बंधन आहे. म्हणजे बाह्य विषयाचे बंधन आपण तोडू शकतो, पण आतल्या अंतःकरणातलं जे बंधन आहे ते मात्र आपल्याच्यानं शक्य नाही. पण असं अशक्य असणारं बंधन हे नाम तोडतं महाराज. आणि ते नाम बंधनाचं चिंतन केलं तर मी माझं आवरण दोष मलविक्षेप हे जे प्रतिबंध आहेत ते नाम काढतं. आता मलविक्षेप आपला प्रतिबंध आहे. देव नाही का आपल्याला दिसत नाही? देव नाही म्हणावं तर नाही म्हणण्याकरता प्राप्तपूर्व निषेध वर्णन केला. नाही म्हणण्याकरता आहेची सिद्धी होत असते. हो, 2 म्हणल्यानंतर 1 आहे, 3 म्हणल्यानंतर 2 आहे, 4 म्हणल्यानंतर 3 आहे. जशी सिद्धी होते तसं देव नाही म्हणण्यामध्ये आहेची सिद्धी होते. मग आहे तर दिसत का नाही? त्याचं नाव आहे प्रतिबंध. आणि तो प्रतिबंध आमच्या अंतःकरणात असल्यामुळे त्याची आपली भेट होत नाही. विठाला अंतःकरणामध्ये असणारा मलविक्षेप आवरण दोष आणि हे असणारे अंतःकरणातले दोष महाराज काढण्याकरता नाम हे त्याचं काम करत आहे. मग नाम कसं आहे? नाम कर्म अवच्छेदक आहे. हो, त्याच्याकरता जसं जप तप अनुष्ठान योग धारणा ज्या करतो का त्या अंतःकरण शुद्धी करता नाही. सर्व जी साधना आहेत त्या अंतःकरण शुद्धीसाठी आहेत. मग तीर्थयात्रा असेल, दान धर्म असेल, कीर्तन भजन असेल, कशा करता? मग मी सांगत असतो आवडीनं हे सगळी साधनं फक्त चित्तशुद्धीसाठी. मग आम्हाला करायचंच काय? पण हक्काने सांगायचं, भजन केल्यानंतर मिळत नसतं, मिळतं ते आपलं नसतं हे ध्यानात ठेवावं. जे मिळतंय ते आपलं नाही, जातंय ते आपलं. आणि जातं हेच आमचं येत आहे. म्हणजे फिरवायचं जातं नाही बरं, माया आमच्या म्हणत्याला जातं ते जात राहिलं ते जातं नाही. आमच्या अंतःकरणातलं जातं का तेच आमचं येतंय. विठाला विठाला दोष घालवण्याचं काम भगवंताचं नाम करतं. म्हणून सदा भगवंताचं नामचिंतन करावं. महाराज वर्णन करतात ते नाम आमच्या अंतःकरणातले दोष काढून टाकतं. आणि नाहीतरी महाराज तोची एक ध्यावा चित्ते आणि करुणी रीते कलेवर येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया. देवाची भेट घ्यायची असेल तर षडवर मी हृदयात आणि त्याचा अंत पुरवणी. मग ते काय साबणानं जाते का? ते साबणानं जात नाही. उलट काही साधनं जर आपण करायला गेलो शास्त्रीय साधनं तर योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाचे उपाधी दंभ धर्म अनेक प्रकारचे प्रमाण आहेत महाराज. एखाद्या वेळेस केलं तीर्थाटन करायला गेलो तर करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. ऐका ना, त्या निळोबराच्या गवळणी काय किती सुंदर आहेत महाराज. त्या गवळणी म्हणल्या माय म्हणल्या ह्याला भेटण्याकरता गेलो. मग कोणतरी सांगितलं म्हणजे तीर्थाटन करून या म्हणले. जा म्हणजे तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला गेलं तर चित्त जाग्यावर पाहिजे. माऊलीला विचार ना, त्रिवेणी संगमी चित्त नाही नामे करीते व्यर्थ, चित्त नाही नामे करीते व्यर्थ, चित्त नाही नामे करीते व्यर्थ, चित्त नाही नामे. त्रिवेणी संगमी चित्त नाही नामे तीर्थ व्यर्थ, चित्त नाही करीते व्यर्थ. तीर्थयात्रा माऊली म्हणले त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रम. एक तरी का हो म्हणताना काय म्हणले त्रिवेणी संगम आणि पुढे बोलताना काय म्हणले नाना तीर्थ. हो एवढ्यावर थांबले का माऊली? महाराज म्हणतात अनेक तीर्थाला गेला पण चित्त नाही नामी. देवाच्या ठिकाणी नाम आणि नामी, नाम संबंधाने नामी. नामीच्या ठिकाणी चित्त नसेल तर त्या तीर्थयात्रेला उपयोग नाही. आणि तिकडून आल्यावर मात्र माऊन करावंच लागते काही. याला म्हणतात अहंकार.
हो जमलं का नाही, गावजीव घातलं का नाही, आणली का नाही आहे सासरवाडीतून. हो ती एक मार तुमची आमची तीर्थयात्रा त्या सासरवाडीला वज कुठे बी बरं होते काय की त्या मावद्याचा तसा नियमानं शास्त्रात मावदय. त्याचा अर्थ काय होते, मावद केलेला परमार्थ सांगू नये. आणि आपलं तर पत्रिकेवर मोठं नाव पाहिजे मला तर वाटते वा काय कामाचा मला. शास्त्र भाव चुकून आपण व्यवहार करतो. मावद मी केलेलं त्याचं उच्चारण करू नये. उजव्या हाताने दान केलं तर डाव्या हाताला कळू नये एवढी त्याची गुप्तता असावी. पण आपण त्याचं आल्यावर का माऊंद आणि पुन्हा पंक्ती झेंडताना जमलं का नाही मग याच नाव अहंकार. विठाला विठाला प्रतिबंध आहेत. अनेक साधना जरी भगवंताच्या चित्तशुद्धीसाठी जरी असल्या तरी या नामाबद्दल तुकोबाराय म्हणतात येणे तुटती बंधने आणि उभय लोके कीर्ती जेणे. म्हणून एक बाह्य बंधन आहे आणि एक आंतरी चित्तामध्ये असणारं बंधन आहे. माऊलीने त्याच्याकरता काही ओव्या खर्च केल्या. महाराज म्हणतात जसं चिखले विन रोविती पाशिके विन गोविती आहे का नाही. चिखल नसून फसत आहे. आता तुमच्या गावात चिखल कुठं आहे काय, कुठंच नाही. तरी माणूस जर मला आम्ही फसलो कशात फसला, चिखलच नाही ना. तसं आमच्या संसारामध्ये विषय संबंधामध्ये माणसं तुम्ही आम्ही फसलो कशात, आसक्ती रूपी चिखलामध्ये. म्हणून माऊलीने दोन वर्णन केले, चिखले विन रोविती आणि पाशिके विन गोविती. फासा न टाकता आपण अडकलो त्याच्याकरता तुकोबारा प्रमाण देतात. जसं म्हणले उदाहरण सांगू का, हो 4-2ची पाठ बघणारा पण गावाला निघताना आता डावात उतरणारा पहिलवान जाता जाता नातू आडवा आला आणि धोत्राचा घोळ धरू लागला. आता 4-5 जणांची पाठ बघणारा 4-5 जणांना लोळविणारा महाराष्ट्र केसरी म्हणून पुरस्कार घेणारा. मग आता इतकी ताकद असते नातरुंडाला तर उचलून फेकाव. फेकते का माणूस, कोण आजोबा त्याला विचारा कशाचा फेकते महाराज. हो पदरा घाली पिळा आहे का नाही, बाप दुर्बळ त्या बाळा. मग आता इतकी ताकद असल्यावर तर मदन बुवा झटकाला हाणायला पाहिजे ना. काय बिघडायला हाणायचं ना, काय होते. हो पण काय असते की मला मया वाटून 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 नाताव जाती म्हणे बुवा. पहिल्यांदा मया येते आपली, पुन्हा येते मालकिनीची, पुन्हा लेकरावरची, लेकरा झाली नातुंडाची, पुन्हा बाप मारू लागला की मापाला मारतो, पुन्हा लेकाला मारते. म्हणजे का मारायचं नाही म्हणजे त्याला. याच नाव बंधन आहे. विठाला विठाला मालकाच्या पुढे जसा पैलवान दुर्बळ होतो हे त्याचं बंधन आहे. मग दिसलं का, दिसलं नाही. त्याचं काय लेकरू दिसलं पण बंधन दिसलं नाही. म्हणून हे खरं बंधन आहे. आणि या बंधनाला सुद्धा ते तोडून टाकतं बाजूला सारं. बंधनाचं तोडू फासा देऊ आशा टाकून, देऊ आशा टाकून, देऊ आशा टाकून. बंधनाचं तोडू फासा देऊ आशा टाकून, देऊ आशा टाकून, देऊ आशा टाकून. बंधनाचा तोडू फासा. हा फाटा फासा फासा का देव आशा टाकून. महाराज म्हणतात ही बंधनं दिसत नाही डोळ्यानं पण ती मात्र जाणवले जातात. म्हणून तुकोबाराय म्हणतात अशी बंधनं ती भगवंताचं नाम काढून टाकतं. म्हणून ते येणे तुटती बंधने. नुसते एवढ्यावर थांबले का महाराज म्हणतात उभय लोकी कीर्ती जेणे. तो जीव जीव न राहता तो जीव कीर्ती रूपाला प्राप्त होतो. म्हणून सोय आणि सवलत दोन्ही गोष्टी या चरणात. सोय कोणती, बंधनं काढते आणि पुन्हा कोणती जाहिरात न करता कीर्ती रूपाला प्राप्त करते. असं ते नाम असल्यामुळे नाम विठोबाचे बरे. एवढ्यावर भागत का. म्हणून त्या बंधनं तुटल्यामुळे तो मनुष्य तो जीव कुठल्या अधिकाराला प्राप्त होतो, अभंगाच्या 3ऱ्या भावा जाचे गाठी, 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 भावा
कारण वर्णन केलं. जरी ते एवढं बलवान आहे, एवढं सामर्थ्यवान आहे, तर त्याच्यासाठी लागणारा अधिकाराची गरज आहे. आणि तो अधिकार कोणता? तर भाव ज्याचे गाठे त्याशी लाभ उठा उठे. मग बाकीच्याला नाही का, असा एक प्रश्न निर्माण होतो. पण आपल्याला तिकडे जायचं नाही. प्रसंग असा आहे, भाव ज्याचे गाठे. कशाचा? घेण्याचा नाही, घेणाराचा. ऐकलं का? घेण्याचा असते ना कधी कधी. कधी कधी माणसं संसारामध्ये आमच्या नावाचा जप करा, मग कोणातरी ते पैसे देऊन ते जप करून घेतात. आहे ना त्याच्यात सुद्धा. तसा आमचा भाव कशाचा? तर घेणाराचा भाव. हो, घेण्याचा भाव नाही, घेणाराचा भाव जर असेल तर लाभ उठा उठे. त्याच्याकरता गती वर्णन केली, त्याच्याकरता कोणता वेळ दवडल्या जात नाही. म्हणून भाव ज्याचे गाठी. आता तो भाव उत्पन्न होण्याकरता अनुताप लागतो. अनुतापाविन भाव कैसा राहे आणि अनुभवे पाये शोधनिया. भाव हे भक्तीतलं महत्वाचं कारण आहे. भाव हे सर्व साधनेतला महत्वाचा आत्मा आहे. आणि भाव जर नसेल तर त्याचा उपयोग फारसा होत नाही. असा म्हणायचा सुद्धा वेळ नामाबद्दल वर्णन केली नाही. मग फरक एवढाच आहे, भाव धरून जर आम्ही चिंतन केलं तर ते ताबडतोब कामाला येत आहे. आता भावच नसेल तर वाया जात नाही. बरं, हे तितकं ध्यानात ठेवा. नामाबद्दल सांगायलो म्हणून भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठे. म्हणजे कशावरून? मुख्य नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांचे वैष्णवाचा मान करा. आणि तुरतुरा वस्तुशे नामोच्चारिता कंठी आणि पुढे उभा जगजेठे. त्याला वेळ लागत नाही. मला आज नाम घेतलं पुढच्या आठवड्यात त्याचं फल मिळालं असं नामाबद्दल वर्णन नाही. पण भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेने. विठोबार खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेने. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेने. बंधन गेले, बंध मुक्त जीव झाला की तो एका वेगळ्या अधिकारात पाहायला मिळतो. म्हणून त्याची बाह्य अवस्था, बाह्य व्यवस्था ही सगळी बदलत जाते. म्हणून त्याच अवस्थेला तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हण भोळा, तुका म्हण भोळा, तुका म्हण भोळा, तुका म्हण भोळा. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हण भोळा, तुका म्हण भोळा, तुका म्हण भोळा, तुका म्हण भोळा. हा तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा. झुंकू जाऊ
आता कळी काळाला जिंकण्याकरता भोळ कसं परवडलो ते लय चतुर आहे. राजा परीक्षित जसा ते काचात बसला तरी ते गेले की हो. काचात बसला होता म्हणून हो, आता तरी काचाच्या केबिन निघाल्यात. राजा काचाच्या महालात बसला पण तिथं सुद्धा तो गेला. मग एवढा चतुर भोळ्याला कसा सापडल? मग भोळा शब्दाचा अर्थ वेगळा. भोळा म्हणण्याचा अर्थ निष्कपट, ज्याचा कोणाच्या बद्दल अपपर भाव राहत नाही, अंतकरणामध्ये दोषमुक्त अंतकरण होतं, त्याला भोळ म्हणीत जा. आता व्यवहारात ते बाहेरचे भोळे वेगळे. हो, काही काही माणसं लय गमतीदार महाराज. नातीच्या सोयरिकीला आले की आज एक नाही, खालची गुंडी वरी, वरची गुंडी खाली, पटका लोंबल्याला खेटरा अर्ध जुनं घालते, त्याला भोळच म्हणते. मग ते आलेल्या पाहुण्यामध्ये असा बी अशी तशी दिसायली. झाले 4-2 लाख रुपये कमी तर कमी, तेवढंच आपलं. इतरी तशी कोण नाहीत बरं. हो, तसा बाह्य भोळेपणा हा काही प्रसंगामध्ये माणसं ती भोळे नसतात महाराज, चतुर असतात. वेळ पाहून खेळ करण्यात तयार असतात. हो, कोणती वेळ आहे आता? नातीसाठी सोयरिकीला आलेले पाहुणे गाडीतून उतरले की गुंड्या खाली वरी करते. म्हणून लोक मध्ये अवघड दिसायला कार्यक्रम इथे सोयरे तर खाली गबाळच दिसायले सगळं. गबाळावर जाऊ नको बापू, त्याचा कार्यक्रम एक एक पटक्याचा आडा काढ, मग तुला कळते कसा येडा येते सोन्याचा बाहेर येते. पूर्वीच्या काळात काय होतं महाराज, गाडगे आणि सोने होते म्हण बरं का. हो, जात्या खाली ठेवायचे, चुलीजवळ ठेवायचे. हो, आटी तटीला आल्या माणसं भेट नव्हते पहिल्या काळात द्यायला घ्यायला. हो, 35 रुपयाला नंबर घेतला म्हणायचे. किती रुपयाला? आमच्या गावातून सांगायला तुम्हाला 35 रुपयाला. 35 रुपयाला नंबर, पण 35 रुपये कमवायला किती दिवस? हो, चिंतन करा. अवघड गोष्टी होत्या महाराज. स्वतःच्या घरचा अनुभव आहे. आमच्या मालकाला 300 एकर जमीन आमच्या इथं, आणि वारीला जायला शर्ट नव्हतं, अंगातला खमीस नव्हता जायला. महाराज म्हणले, अरे आता तुम्ही थोड्या थोड्या कपड्याला रुसायले, मला वारीला जायला 7 रुपये मिळत नव्हते. घरातले पितळाचे भांडे ठेवले म्हणजे मारवाड्याचे इथं, आणि 7 रुपयात वारी करून आलो. जमीन 300 एकर होतं का नाही जुन्या काळात असं? हो, आता एका एकरात 30 एकराच निघायले तरी माणसं आठ्या पिट्या कपाळावर आहेत का नाही? दृष्टी नाही महाराज. पण सांगायचा इतिहास मला नुसत्या बाह्य भोळ्यापणावर नाही तर शास्त्र भाव वर्णन केला. त्याच्या अंतकरणामध्ये दोष राहत नाहीत, आणि ज्याच्या अंतकरणामध्ये अपपर भाव नाही, दोष नाही का, तो स्वच्छ माणूस असतो. मग ते कोणाला बोलता नाही, भेट नाही, कोणाचं घेणं देणंच नाही. म्हणते मला का मज हेही नाही तेही नाही, वेगळा तोही पासोनी. पण ज्याचं चित्त शुद्ध झालं का त्याला भोळ म्हटले तुकोबाराया. आणि असा भोळा मग त्याचं त्या काळाचं तिथं काही चलत नाही. भोळा म्हणण्याचा अर्थ मज हेही नाही आणि तेही नाही, दिसणार नाही, आणि ज्याच्यामुळे दिसतं ते असणारही नाही. मग संबंध कोणाचा? मग ज्याचा संबंधच राहिला नाही, मग काळाचा तरी व्यवहार कुठं होईल? पण अशा ह्या व्यवहाराकरता काळाला सुद्धा तो गुलची देऊ शकतो. म्हणून याचा अर्थच असा की ठाव पुसिले, गूढ पुसिले, आणि ओस ओसले देहभाव. मग देह संपवायची गरज नाही महाराज. त्याच्याबद्दलची असणारी सत्यत्वाची बुद्धी संपली की ओस ओसले देहभाव. त्यालाच निराश म्हणतात. आणि निराश झाला का मग संबंध तुटला. आणि संबंध कधी आहे हे खरं समजण्यात संबंध आहे. पण हा संबंध ज्याचा सुटला तो भोळा. आणि अशा भोळ्याचा संबंध काळाशी नसल्यामुळे त्याची उडी इकडे येत नाही. नाहीतरी देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, हाच विचार त्याच्या ठिकाणी लागू होतो. पण तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने, उभय लोके कीर्ती जेणे. ज्ञानेश्वर म्हणायची का झाली समजायची? झाली समजितो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय